देश के संविधान की बुनियाद को कोई नहीं बदल सकता, इसमें कोई संदेह नहीं है और इसे बदलने का कोई सवाल ही नहीं है। पर विरोधी इसे गलत तरीके से पेश कर रहे हैं और लोगों को गुमराह कर रहे हैं। ये बातें पालक मंत्री रविंद्र चौहान ने कही है। वो मंगलवार को पालघर जिले के नालासोपारा में पत्रकारों से बातचीत कर रहे थे। चौहान ने बहुजन विकास आघाड़ी पर तंज कसते हुए कहा कि सीटी सिर्फ बजाने के लिए है और उसे लोकसभा में नहीं भेजा जा सकता है। उन्होंने कहा कि मतदाताओं को ये समझना चाहिए कि चुनाव गली मोहल्लों का नहीं बल्कि दिल्ली का है। उन्होंने कहा कि देश को सुरक्षित करने का काम अकेले बहुजन विकास आघाड़ी के लिए संभव नहीं। उन्होंने आग्रह किया कि सही उम्मीदवार को वोट दें, गलत को नहीं। बता दें कि महाराष्ट्र में लोकसभा चुनाव के 5वें चरण में पालघर सीट के लिए 20 मई को वोटिंग होनी है। इस सीट पर महायुति से भाजपा के उम्मीदवार हेमंत विष्णु सावरा चुनाव मैदान में है। वहीं बहुजन विकास आघाड़ी ने बोईसर के विधायक राजेश पाटिल और महाविकास आघाड़ी ने शिवसेना के प्रत्याशी भारती कामरी को मैदान में उतारा है। पालक मंत्री चौहान ने केंद्र सरकार की उपलब्धियां गिनाते हुए कहा कि ये आम लोगों की सरकार है। एक सरकार ने महिला पुरुष सहायकों, पुलिस कांस्टेबल आदि के वेतन में बढ़ोतरी की है। राज्य और केंद्र सरकार ने 26,000 मछुआरों को बचाने का काम किया है। सरकार ने सभी के लिए अच्छी नीतियां बनाकर काम किया है। वसई विरार की पानी और सीवरेज समस्या को हल करने के लिए केंद्र और राज्य सरकार ने हजारों करोड़ रुपए मंजूर किए हैं। उन्होंने कहा कि बीजेपी और शिंदे सरकार स्थानीय स्तर पर भी ये काम कर रही है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के चलते एक दिन में 38 किलोमीटर सड़कें बनी। रो सेवा का कार्य प्रगति पर है। मोदी सरकार देश भर में रेलवे का जाल बुनने और फैलाने का काम कर रही है। हमारे कृषि प्रधान देश में 80 करोड़ लोगों को मुफ्त अनाज दिया जा रहा है। पहले गोदामों की कमी थी और आज अनाज बर्बाद हो रहा था, लेकिन अब बड़े पैमाने पर गोदाम बन गए। उन्होंने कहा कि इसकी क्षमता बढ़ा दी गई। आने वाले समय में देश का कोई भी व्यक्ति भूखा नहीं रहेगा। आज आपल्या सर्वांची गप्पा माराव्या या दृष्टिकोनातून आणि पालघर या लोकसभेबद्दल सर्वसामान्यपणे महायुतीचे आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार या सगळ्या विषयांमध्ये नक्की काय असलं पाहिजे आणि कशासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करावं हे थोडंसं आपल्याशी चर्चा करावी। तसं तर तुम्हाला घाई आहे, परंतु मी या विषयावरती जवळजवळ जर आपल्याकडे वेळ असेल तर मी 3 तास बोलू शकतो। एकही मुद्दा रिपीट होणार नाही याची पूर्ण दखल घेईल। संपूर्ण निवडणूक आणि निवडणुकीचा प्रचार जो आहे किंवा निवडणुकीचे जे विषय आहेत हे कुठेतरी टीकात्मक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत। म्हणून थोडंसं मला असं वाटलं की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना देशाचं पंतप्रधान का करावं, या भूमिका जी आहे ती भूमिका काही मोजक्या किती वेळात सांगावी तुम्ही सांगा मला, मी तेवढ्या वेळात सांगतो। मी 3 तास सांगू शकतो, पण मी किती वेळात सांगावी तेवढं सांगतो। महत्वाचे मुद्दे सांगतो, किती वेळ सांगावे तरी पण सगळेच महत्वाचे आहेत ना, 10 वर्षातले आहेत, त्यामुळे 10 मिनिट 15 मिनिट कितना है सांगो, 15 मिनिट लावाकडे माझे काही अडचण नाही। 5 मिनट हिंदी 10 मिनट नहीं मराठी में ही बोलूंगा, बाद में हिंदी में उसका ट्रांसलेशन करो। इतने में मी तेवढं चांगल्या पद्धतीने मी बोलू शकणार नाही की माझा म्हणजे काय म्हणतात त्याला, हे माझ्या समजून घ्या, माझ्या भावना समजून घ्या। सर जी यहाँ लोकल मुद्दे पे बताइए ना। हाँ मैं बता रहा हूँ लोकल मुद्दा वो भी बताऊंगा और सभी मुद्दों के ऊपर बात करूंगा। 2 गोष्टी आहेत की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी का झाले पाहिजे, तर त्याचं कारण एकमेव आहे की देशाची असणारी सुरक्षितता, देशातील असणारे सर्व जगातील असणारे सगळे परकीय जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना न्याय कोण देऊ शकतो, तर ते आदरणीय पंतप्रधान देऊ शकतात। हे सर्वसामान्य लोकांना माहीतच नाही। मी तुमच्या समोर पत्रकार परिषदेमध्ये झालेल्या काही घटना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे।
तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी बजेट बद्दल म्हटले होते. आपल्याला सर्वांना कदाचित आठवण असेल की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला देशाचं काय महाराष्ट्रातलं सुद्धा बजेट कळत नाही, त्यामुळे माझा तो विषय नाही. आपण पत्रकार आहात, माझी आपण सर्वांना विनंती आहे, ज्या वेळेला बजेट दाखल केलं जातं वर्षातून एकदा, त्यावेळेला तुम्ही आम्ही सर्वजण देशाच्या असणाऱ्या संपूर्ण काय होणार आहे आणि देश कसा चालवला पाहिजे आणि महाराष्ट्र कसा चालवला पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने ज्या ठिकाणी लक्ष देतो. महाविकास आघाडीमधला असणारा प्रमुख नेता जर असं म्हणत असेल तर त्याला मत मागण्याचा अधिकार आहे का हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. दुसरी आणि महत्वाची गोष्ट की प्रत्येकाला संधी मिळत असते. संधी मिळत असताना संधीमध्ये आपण काय करतो हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. पूर्वीचं असणारं काँग्रेसचं गव्हर्नमेंट असेल किंवा त्यानंतरचं असणारं महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट असेल, या सर्व गव्हर्नमेंटला धोरणामध्ये त्यांना पॅरालिसिस लागलेला होता. हे काही मला सांगण्यासारखं काही वेगळं नाही. धोरणामध्ये पॅरालिसिस याचा अर्थ की त्यांनी कोणतं धोरण राबवलं नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ते नेहमी म्हणायचे मी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांना मदत करेन. केली का तर त्याचं उत्तर नाही. पण मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं कौतुक यासाठी करतो, एक धोरण केलं, पेट्रोल डिझेल आणि ह्या सगळ्या इंधनं जी आहेत ही आपण जगातून बाहेरच्या देशातून मागवतो. त्यांनी असं एक धोरण केलं की या पेट्रोलवरती आपल्याला लागणारं चलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात खर्च होतं आणि म्हणून 10% इथेनॉल त्यामध्ये मिक्स करावं हे एक धोरण केलं. या एक धोरणामुळे इथेनॉल हे या आपल्या देशामध्ये निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ऊस आणि ऊसावरती असणारे कारखाने या सगळ्या गोष्टींमुळे तिथला असणारा शेतकरी जो भागधारक होता, तिथले असणारे कारखाने त्यांना इथेनॉल तयार करण्यासाठी प्रक्रियेसाठी पैसे या सगळ्या गोष्टी दिल्यामुळे ती सर्व कारखाने प्रॉफिट मध्ये जायला सुरुवात झाली. भागधारकांना पैसे मिळाले. सामान्य शेतकऱ्याला त्यामधून काय फायदा झाला तेवढंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टींमधून 10% असणारी इथेनॉलमुळे झालेली परकीय जी बचत आहे ती बचत 40,000 कोटीपेक्षा जास्त झाली. आणि त्यामुळे या देशातील असणाऱ्या प्रत्येक सामान्य शेतकऱ्याला किसान सन्मान योजनेचे 2-2 हजार रुपयाचे 6,000 रुपयाचा हप्ता, हा 6,000 रुपयाचा हप्ता 2-2 हजार रुपयाच्या योजने पेरणीच्या वेळेला त्याला मदत, त्याला खत टाकण्याच्या वेळेला मदत आणि त्याला कापणीच्या वेळेला मदत ही शेतकऱ्यांना देण्याचं काम हे केंद्रातल्या सरकारने जसं केलं तसंच आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी सुद्धा अजून त्याच्यामध्ये ऍडिशन करून नमो सन्मानच्या माध्यमातून जवळजवळ ही संख्या किती आहे? ही संख्या या संपूर्ण देशामधली असणारी संख्या आणि महाराष्ट्रातली संख्या, महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लोकांना, महाराष्ट्रातील 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम या योजनांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या योजनेच्या माध्यमातून मिळालं हे मला सांगायला आनंद होतो. तुम्ही आणि सगळीजण सामान्य माणसाचेच फक्त विषय मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्षात घ्या, या पालघर जिल्हा असेल किंवा या सगळ्या भागांमध्ये असणारे विषय काय विषय आहेत तर इथे असणारी अंगणवाडी सेविका, इथे असणारी मदतनीस, इथले असणारे सर्वच्या सर्व हे प्रत्येक अधिवेशन काळामध्ये ही सर्वच्या सर्व आमचं अनुदान वाढवलं पाहिजे. 1700 रुपये अनुदान असणारी ही सगळी मंडळी या सगळ्यांचं अनुदान वाढवलं पाहिजे म्हणून जात होते. सामान्य माणसाचं सरकार कसं असतं, शिंदे फडणवीस आणि अजितदादांचं सरकार लक्षात घ्या, 10,750 अनुदान वाढवलं. गेल्या सरकारमध्ये कोणी केलं नाही हे लक्षात घ्या. मदतीचे पैसे कोणीच वाढवले नाहीत हे लक्षात घ्या. त्या गावागावामध्ये असणारा तो पोलीस पाटील, या पोलीस पाटीलाचं मानधन कोणीच वाढवलं नाही. गेल्या सरकारमध्ये वाढलं का तर वाढलं नाही, हे या सरकारमध्ये वाढलं. लक्षात घ्या,
महाविकास आघाडीतल्या असणाऱ्या कोणत्याही सरकारमधला एकही निर्णय हा लोकहिताचा झाला असं तुम्हाला सांगता येऊ शकतं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जातात की मच्छीमारांच्या संदर्भात काय केलं गेलं. एक गोष्ट लक्षात घ्या, 26,000पेक्षा जास्त मच्छीमार हे पाकिस्तानमध्ये त्यांना अटक झाली होती. त्यांना सोडवण्याचं काम कोणी केलं? त्यांना सोडवण्याचं काम कोणी केलं? तर केंद्रातल्या असणाऱ्या सरकारने केलं. एक धोरण मच्छीमारांसाठी गेली वर्षानुवर्ष तयार करण्याचं काम करत होते. केलं गेलं का? तर केलं गेलं नाही. शिंदे फडणवीस सरकारने मच्छीमारांसाठी असणारं धोरण, त्यांच्या नुकसानीसाठी असणारं धोरण, कोणाला किती पद्धतीने, कशा पद्धतीने, छोट्या मच्छीमाराला कसं द्यावं, मोठ्या मच्छीमाराचं नुकसान झालं तर काय करावं, त्याचं धोरण कोणी तयार केलं? तर त्याचं धोरण हे फक्त याच गव्हर्नमेंटने तयार केलं. केंद्र आणि राज्य या पद्धतीने काम करू शकतं हे तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगायचं आहे. पाण्याची असेल, ड्रेनेजची असणारी समस्या असेल, ज्याला सूर्य असेल किंवा या सर्व प्रकल्पापासून मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र आणि राज्याकडून हजारो कोटी रुपये मंजूर कोणी केले? तर केंद्रातलं असणारं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यातलं असणारं शिंदे फडणवीस आणि अजितदादांचं सरकार. त्यांच्या व्यतिरिक्त या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त तोंडाच्या वाफा घालवणारी ही सगळी जी मंडळी आहेत यांनी प्रत्यक्षपणे या सगळ्या विषयाला न्याय देण्याचं काम केलं का? तर यांनी केलं नाही. इथला असणारा कचऱ्याचा डम्पिंगचा प्रश्न असेल, हा डम्पिंगचा प्रश्न हा सुद्धा सोडवणार कोण आहे? तर सोडवणार कोण आहे? तर राज्यातलं असणारं शिंदे फडणवीस यांचंच सरकार करणार आहे, महायुतीचंच सरकार करणार आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे एक नाही, अशा अनेक गोष्टी की ज्या सर्व विषयाला एक वेगळ्या पद्धतीने आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. पूर्वीचं काँग्रेसचं गव्हर्नमेंट फक्त भ्रष्टाचार करत होतं. संरक्षण खात्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीचे भ्रष्टाचार केले बोफर्स तुम्हाला माहित आहे. परंतु आज काय लक्षात येत आहे की आज या देशामध्ये 7,000 किलोमीटर पर्यंत क्षेपणास्त्राने आज हल्ला करण्याची ताकद जर कोणी निर्माण केली असेल तर ती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केली. तेजस सारखे अनेक असे हेलिकॉप्टर्स, लढाऊ, हे सगळे आज जगभरामधील असणाऱ्या छोट्या छोट्या देशांना हे आज निर्यात करण्याचं काम हे सगळं कोण करताय? तर आज मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये आज आपण स्वतः करतोय. फक्त पाणी नाही, आपण जमिनीवरती गडकरी साहेब काम करतायत. 38 किलोमीटर, पहिले 14 किलोमीटरचे रस्ते होत होते, आज 38 किलोमीटरचे रस्ते एका दिवसात व्हायला सुरुवात झाली. एफोर्डेबल हाऊसिंग किती होत होतं? तर एका दिवसाला होत होतं फक्त 200 होत होतं. आज एफोर्डेबल हाऊसिंग एका दिवसाला 2000 व्हायला सुरुवात झाली आहे. हा फरक आहे, नरेंद्र मोदीजींच्या असणाऱ्या कामामधला असणारा फरक आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली, पाण्यामध्ये कोणी विचार केला नाही. जलवाहतूक चालू करण्याच्या संदर्भात कोणी निर्णय घेतला नाही. आपण पाहताय रोड सर्व्हिसेस सर्व ठिकाणी सुरू झाल्या, वेगवेगळ्या ठिकाणी या संदर्भामधला विचार करायला सुरुवात झाली आहे. माल वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये सुरू झाली. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, रेल्वेचं जाळं सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने पसरवण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात होत आहे. प्रत्येक ठिकाणी रेल्वेचं जाळं हे वेगळ्या पद्धतीने पसरवण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधान करत असताना मेट्रो असेल, बुलेट असेल, या सगळ्या गोष्टीला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने प्राधान्य आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देत आहेत. जवळजवळ 12 लाख कोटी रुपये, आकडे लक्षात ठेवा, 12 लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये इन्व्हेस्टमेंट होत आहेत. हा फरक जो आहे, पूर्वी किती होता? तर पूर्वी 1 लाख कोटी मरत केले जात होते. आज हा जो फरक तुम्हाला दिसतोय हा नरेंद्र मोदीजींमुळे दिसतोय. हा फरक जो आहे हा नरेंद्र मोदीजींचा असणारा फरक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या हातामध्ये आज मोबाईल आहे, इंटरनेट तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे. 2G, 3G, 4G, 5G. तो राजा तुम्हाला आठवतोय का मला माहित नाही, तो घोटाळा करत होता. या सगळ्या गोष्टी करत असताना त्या राजाला त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या. 14च्या नंतर आज इंटरनेटमध्ये घोटाळा होतोय असं कोण म्हणत नाही. आज तुम्ही आम्ही सर्वजण जे इंटरनेट वापरतोय, जगामधलं सर्वात स्वस्त इंटरनेट
हे कोणत्या देशामध्ये दिलं जात आहे तर ते भारतामध्ये दिलं जात आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं. पारदर्शकता आणली गेली आहे. मैं कुछ नहीं खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा. या 10 वर्षामध्ये त्यांनी या दृष्टिकोनातून काम करायला सुरुवात केल्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीमध्ये गतिमानता यायला झाली. युपीआय ट्रान्झॅक्शन, बँकांमधलं ट्रान्झॅक्शन, एखादी भाजी घेतली तुम्ही मॅकडॉनल्ड मध्ये, तुमचा मुलगा, तुम्हाला असं वाटतंय की एखाद्याला कोणाला तरी काहीतरी मागवायचं आहे, वडापाव मागवायचा आहे, तर वडापाव मागवायचा जरी असेल तर तो 12 आणि 15 रुपयाचा वडापाव तो सुद्धा आपण आजकाल ऑनलाईन वापरतोय. ऑनलाईन करण्यासाठी विजन लागतं, देशासाठी एक वेगळ्या पद्धतीची धारणा लागते. मला माझा देश एक वेगळ्या दिशेने न्यायचा आहे, महासत्ता बनवायचा आहे, ही जी धारणा असावी लागते, ही धारणा असणं अत्यंत गरजेचं आहे. झिरो टॉलरन्स, बाजूचा असणारा पाकिस्तान असेल, बाजूचे असणारा चीन असेल, आजूबाजूचे सगळेच्या सगळे देश हे आमच्याकडे कशा नजरेने पाहत होते. झिरो टॉलरन्स आज या 10 वर्षामध्ये हिंदू मुस्लिम एकही दंगल या देशामध्ये होऊ शकली नाही. याचं कारण काय तर झिरो टॉलरन्स. पूर्ण देशामधली असणारी परिस्थिती बदलण्याचं काम केलं गेलंय. आज या सगळ्या गोष्टींच्या विरोधात परकीय शक्ती काम करतायत. माझी आपल्या पत्रकारांना सगळ्यांना विनंती आहे, त्या परकीय शक्ती भारत देश हा कुठेतरी महासत्तेकडे जाताना दिसतोय. जे गॅरंटी म्हणून नरेंद्र मोदीजी जे सांगतायत, ज्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून जे सांगतायत, आरोग्याची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शासकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या सर्वांचं आरोग्य सुदृढ राहील, हे जे ते सांगतायत, या सगळ्या गोष्टीला कुठेतरी एक वेगळ्या दिशेला नेण्याचं काम हे सर्वच्या सर्व विरोधक करतायत. तुमची आमची सर्वांची लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून, एक भारतीय म्हणून तुमची आमची सर्वांची भूमिका ही काय असली पाहिजे तर हे लोकल इश्यूज जे आहेत, हे लोकल इश्यूज हे या निवडणुकीला मायने करत नाहीत. लोकल इश्यूज हे निवडणुकीला मायने करत नाहीत. शिट्टी ही फक्त वाजवायसाठी असते, ती लोकसभेला पाठवण्यासाठी नसते, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही मशाल जी आहे ही काही लोकसभेला पाठवण्यासाठी नाहीये. आपल्याला लोकसभेला कमळच पाठवलं पाहिजे, कारण ते येणाऱ्या काळामध्ये धोरण ठरवणार आहे. त्या धोरणाला खो घालणारी माणसं ही या लोकसभेमधून पाठवणं हे अत्यंत चुकीचं आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि मला असं वाटतं तुमची जर इच्छा असेल तर मी 3 तास बोलू शकतो. 3 तासामध्ये एकही मुद्दा रिपीट होणार नाही. मी प्रत्येक गोष्टीला येणाऱ्या प्रत्येकाला त्याला विचारा, महाविकास आघाडीच्या नेत्याला कोणाला तरी विचारा, मी रवी चव्हाण सांगतोय हे खरं आहे का खोटं आहे, उत्तर नाहीये. बहुजन विकास आघाडीच्या नेत्याला विचारा, त्याचं उत्तर आहे का. देशाची रक्षा करायची आहे, तुमचं काही त्यामध्ये दुमत आहे का, तर ते काहीच सांगू शकणार नाही. ते म्हणतील हो करायचे, पण ह्यांचा माणूस जाऊन करू शकेल का. एक माणूस जाऊन तो करणार नाही. तुम्हाला 400 पारच लागणार आहेत, 400 लागतील, त्यावेळेला ते सहजपणे शक्य आहे. एका माणसाने ते होणार नाही. माझी आपण सर्वांना पुन्हा विनंती आहे, ही निवडणूक जी आहे ही निवडणूक गल्लीतली निवडणूक नाहीये, ही दिल्लीतली निवडणूक आहे. जगाचं लक्ष या सगळ्या गोष्टीकडे लागलंय. एक जगज्जेता नेता निर्माण करण्याची क्षमता ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे हात कोणाचे बळकट करायचे आहेत हे तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवलं पाहिजे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून त्या प्रत्येक गोष्टी ठरवल्या पाहिजे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. करोनाचा काळ, लस तयार करायची होती. चीन असेल, अमेरिका असेल, हे सगळे देश विचार करत होते की भारत देश आमच्याकडे येईल, नाक रगडत येईल. परंतु पंतप्रधानांनी ठरवलं की नाही, ही परिस्थिती आम्ही देशावरती आणणार नाही. त्यांनी स्वतः या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं, लस तयार केली. तुम्ही आम्ही सर्वजण श्वास घेतोय, जिवंत आहोत. नरेंद्र मोदीजींनी तयार केलेली लस फक्त आपल्या देशातच नाही तर गरीबातल्या गरीब सगळ्या देशांना दिली. तत्कालीन त्यावेळेच्या अर्थमंत्र्यांनी काय म्हटलं होतं, आठवा काय म्हटलं होतं, हे या देशात होऊ शकत नाही असं म्हणणारे. आज लक्षात घ्या, हे युपीआयचं ट्रान्झॅक्शन एका सेकंदाला 4830 एका सेकंदाला एवढी ट्रान्झॅक्शन या देशामध्ये होतात. पूर्ण दिवसामध्ये
पूर्ण दिवसामध्ये तुम्ही आणि सर्वजण या देशातील असणारा प्रत्येक जण 43 कोटी ट्रान्झॅक्शन करतोय. हे आकडे जे आहेत ना, हे आकडे हे खरे आकडे आहेत, खोटे आकडे नाही आहेत. आणि पूर्ण जगामध्ये होणारं युपीआयचं जे ट्रान्झॅक्शन आहे 100% ट्रान्झॅक्शन जे पूर्ण जगामध्ये होतं त्याच्यामधलं आपलं भारताचं योगदान काय, तर भारताचं योगदान 46% आहे. भारताचं योगदान 46% आहे. देश बदलतोय, देश वेगळ्या दिशेने जातोय, अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होत आहे. हे जे सांगितलं जात आहे हे कशामुळे आहे, तर याचं सर्वांचं कारण काय, तर धोरण आहे, पारदर्शकता आहे. पारदर्शकतेमुळे या सगळ्या गोष्टी सोप्या होत चालल्या आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी करत असताना आदरणीय पंतप्रधानांची असणारी भूमिका, ही भूमिका तुम्हाला प्रत्येकाने लोकांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. या देशामध्ये आज पूर्वी पण या देशामध्ये असणारा प्रत्येक जण हे सर्व करत होऊ शकत होतं. हा शेतीप्रधान देश आहे. या शेतीप्रधान देशामध्ये अन्न पिकत आहे हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. परंतु आज नरेंद्र मोदीजी असा विचार करतायत की या देशातील असणाऱ्या 80 कोटी लोकांना मोफत धान्य द्यावं असा जे तेव्हा निर्णय घेत आहेत. कशामुळे घेत आहेत त्याचं कारण तुम्हाला सांगतो. त्याची चर्चा केली जात नाहीये. त्याचं कारण काय, तर या देशामध्ये जे धान्य पिकतं त्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. हे सर्वच्या सर्व फुकट जाताना मोठ्या प्रमाणात दिसत होतं. याची सगळ्याची कॅपॅसिटी, यांना सगळ्यांची साठवणूक करणं हे अत्यंत गरजेचं होतं. नरेंद्र मोदीजींनी निर्णय घेतला, ज्या ठिकाणी अन्नधान्य पिकतं त्या ठिकाणी त्याची साठवणूक ही वाढवली पाहिजे. आज संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 10% पूर्वीच्या साठवणुकीच्या पेक्षा 10% गोडाऊन्स वाढवली. त्या सर्व ठिकाणी शीतगृह तयार करण्याचं काम केलं गेलं. या सगळ्यांना लागणारे पैसे देण्याचं काम केलं गेलं. छोट्या असणाऱ्या त्या ठिकाणच्या संस्थांना एक वेगळ्या पद्धतीचं अनुदान दिलं. आज लक्षात येत आहे की आपली कॅपॅसिटी वाढली. आपलं धान्य 1 वर्ष नाही 2 वर्ष टिकवण्यासाठी आपले धान्य, कडधान्य हे टिकायला लागली. या सगळ्या गोष्टीमध्ये आपली कॅपॅसिटी जी आहे ती कॅपॅसिटी वाढली. आणि त्यामुळे आज आपल्या देशामध्ये पंतप्रधान हा निर्णय घेऊ शकतात की 80 कोटी लोक या जगामध्ये, भारतामध्ये असणारा एकही माणूस हा यानंतरच्या काळामध्ये उपाशी राहणार नाही. ही गॅरंटी कोणामुळे, तर एक निर्णयाची असणारी ताकद जी आहे ती ताकद तुम्ही आम्ही सर्वांनी समजली पाहिजे. पूर्वी या सगळ्या गोष्टी करता येऊ शकत होत्या, परंतु आज तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की या सर्व गोष्टी करण्यासाठी एक मानसिकता लागते, स्किल. आदरणीय पंतप्रधान ज्या वेळेला पंतप्रधान म्हणून उमेदवार म्हणून होते त्यांनी श्रीराम कॉलेजच्या पाठांगणामध्ये एकदा युवकांच्या समोर असं म्हटलं की मी जर देशाचा पंतप्रधान झालो तर मी येणाऱ्या काळामध्ये स्किल, स्केल आणि स्पीड या तिन्ही गोष्टीमध्ये युवकांना त्या दिशा देण्याचं काम करेल. एवढं बोलल्यावरती ते राहिले नाहीत. ते जनसेवक म्हणून त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांनी या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम सुरुवात केली. 1,74,00,000 हा आकडा लक्षात ठेवा. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुशल कामगार तयार करण्याचं काम हाताला काम ज्याला म्हणतं हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. त्यांनी असं ठरवलं की आम्ही आमची असणारी शिक्षण पद्धती गुरुकुल या सगळ्या गोष्टी आमच्या देशाची असणारी संपत्ती होती तिला आम्हाला पुढे नेलं पाहिजे. या सगळ्या पूर्ण युनिव्हर्सिटी मोठ्या प्रमाणामध्ये करायच्या आहेत. त्यांनी ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये एका दिवसामध्ये मी त्या प्रत्येक ठिकाणी या देशामध्ये एका दिवसात एक युनिव्हर्सिटी तयार करेल. आज तुमच्या लक्षात येत आहे या 10 जवळजवळ झालेल्या 3,650 10 वर्ष म्हणजे 3,650 दिवसामध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी एक युनिव्हर्सिटी, एवढ्या युनिव्हर्सिटी या पूर्ण भारत देशामध्ये तयार करण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधानांनी केलं. हे सोपं नाही आहे की मी स्टार कॅम्पेनिंग परत करतो, स्टार प्रचारक सुद्धा आहे. पण काल आपण पाहिलं असेल की कालच्या सभेच्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वादळ आणि अशी सगळी परिस्थिती झाली होती. आणि त्यांची असणारी जी सिक्युरिटीज आहेत त्यांनी असं सांगितलं
की आम्हाला आता उडता येणार नाही, मी या वेळेनंतर आम्हाला उडता येणार नाही, त्यामुळे आम्हाला बाय रोड जावं लागेल. त्यामुळे 1-1.5 तास जो आहे तो 1-1.5 तास त्या सगळ्या सभेचा कट करा आणि मग प्रमुख लोकांनी कुठेतरी बोललं पाहिजे. मग निर्णय घेतला गेला की मुख्यमंत्री आणि तेच बोलतील, काही प्रमुख वक्त्यांना त्यामुळे बोलता आलं नाही. त्यामुळे सहजपणे असा विचार केला, मी याही अगोदर मी बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या घटकांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो, डॉक्टर, इंजिनियर, सुशिक्षित आणि अशा सगळ्या की ज्यांना माहिती अधिकची हवी आहे अशा सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. स्टार प्रचारक म्हणून मी सुद्धा एक चॅलेंज आहे. काय चॅलेंज आहे तर कॅन्सरने पूर्णच्या पूर्ण देश आणि देशातली असणारी परिस्थिती बदलली पाहिजे. पोलिओ आणि या सगळ्या गोष्टींवरती आम्ही आता मात करून पुढे गेलो आहे. नरेंद्र मोदीजींनी एक मिशन तयार केलं आहे की यानंतरच्या काळामध्ये माझ्या देशातील असणाऱ्या कोणत्याही बालकाला कॅन्सर होणार नाही अशी लस तयार करा आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशाची इन्व्हेस्टमेंट हा नरेंद्र मोदीजींनी करण्याचं ठरवलं आहे. किती मोठं विजन आहे. माझ्या देशातील असणारा CSR फंड, त्यांनी ICICI बँक असेल किंवा या सगळ्या बँका मोठमोठ्या बँका आहेत, त्यांना सगळ्यांना सांगितलं आहे की तुम्ही 100 नाही 1000 खोटांचं एक हॉस्पिटल बनवा. एक हॉस्पिटल तुम्हाला बनवायचं आहे. तुमचा CSR फंड कॅन्सर साठी वापरायला पाहिजे, कारण देशाला आता त्याची गरज आहे. असा विजन ठेवणारा कोणीतरी नेता आहे का? असा कोणी पंतप्रधान आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण जे घडवू शकता ते कोणच घडवू शकत नाही. तुमच्याकडे असणाऱ्या छोट्या तुमच्याकडे असणाऱ्या ज्या वृत्तवाहिन्या आहेत किंवा तुमच्याकडे असणारी ज्या मोठ्या वृत्तवाहिन्या आहेत, तुमच्याकडे असणारे स्वतःचे तुमचे व्ह्युअर्स आहेत की जे तुमच्याकडे एक अपेक्षेने पाहता की नक्की काय करायला हवं, पण बाजू जी मांडणं पाहिजे. 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. बाजू मांडणं. मी म्हणतोय चुकीच्या माणसांना मतदान करू नका, योग्य माणसाला मतदान करा. तुम्ही पारदर्शक आहात, तुम्ही आरसा आहात. जांभेकर नेहमी म्हणायचे की पत्रकार हे प्रतिबिंब आहे. जांभेकर आद्य पत्रकार की ज्यांच्याकडे बघून आम्ही सर्वजण पत्रकारिता सुरू करतो, त्यांना आम्ही आमचे सर्वांचे आद्य देवच समजतो. त्यांनी असं म्हटलंय की पत्रकारितेमध्ये प्रतिबिंब, समाजाचं प्रतिबिंब उठवण्याची ताकद आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की ही 20 तारखेच्या नंतर राजकारणाबद्दल बरंच बोलता येऊ शकतं. राजकारण अनेक दृष्टिकोनातून वेगळ्या दिशेला नेता येऊ शकतं, परंतु आता हे राजकारण किंवा ही पूर्ण व्यवस्था देशाच्या दिशेने नेणं, देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून नेणं हे अत्यंत गरजेचं आहे असं माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला वाटतं, महायुतीच्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि म्हणून महायुतीचा कार्यकर्ता प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, परंतु त्यामध्ये तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे. तुमची साथ यासाठी हवी आहे की तुम्ही अनेक गोष्टी घडवू शकतात. तुम्ही सर्व विषयाला एक पॉझिटिव्ह दिशेने नेण्यासाठी तुमचं असणारं योगदान हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. छोटे विषय सोडवले गेले पाहिजेत का तर सोडवलेच गेले पाहिजेत, परंतु या निवडणुकीला त्या विषयांना कलाटणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा तुम्ही प्राधान्याने विचार करा, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी मी आज इथे आलो आहे. आपण सर्वजण माझ्या विनंतीचा मान ठेवाल याची मला पूर्णच्या पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा कधीतरी आपल्या बरोबर अशीच अनेक विषयाबद्दल अनौपचारिक जर चर्चा करायची असेल तर कितीही वेळ देण्यासाठी माझी तयारी आहे. एक नरेंद्र मोदीजींचा एक पाठीराखा म्हणून, देशाचा पाठीराखा म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून या देशासाठी येणाऱ्या काळामधले हे उरलेले 7 दिवस आपण द्यावे
एवढीच आपण सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 10 कॉलेज होना चाहिए, यहाँ पे आरोग्य होना चाहिए, इंजीनियरिंग कॉलेज होना चाहिए, मेडिकल कॉलेज होना चाहिए. आपने क्यों नहीं सोचा अभी? सोच रहे हैं हम लोग. आप जो बोले, अब देखो मेरी बात सुनिए, मेरी बात सुनिए, अरे आपने बोले उसका जवाब दे दूं. मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज, मराठी में बताता हूँ, शासकीय मेडिकल कॉलेज प्रत्येक जिल्ह्यात झालं पाहिजे. इसकी शुरुआत पालघर जिले से हो गई है. पालघर जिले में हमारे जो सर जो ये है ना वहाँ पर हो गई है. ये तो मैं बता रहा हूँ आपको कि वहाँ पर हो गई है. 2 मेडिकल कॉलेज जो है, 2 मेडिकल कॉलेज की शुरुआत हो गई है. ये सब चीज हो गई है. हॉस्पिटल यहाँ पे मैं बता रहा हूँ ना, पालघर जिले की बात कर रहा हूँ, वहाँ पर हो गए. सर और मुद्दे गिनाइए, क्योंकि आपने एक पेरेंट मिनिस्टर की तरह बहुत अच्छे से समझाने का प्रयास किया, बड़ी विनम्रता से आपने अब तक उत्तर दिया. मैंने जैसे बताया कि जो पानी की समस्या थी, हमने पानी की समस्या के लिए जेआर उनके जो माध्यम से जो यहाँ पर पानी और यहाँ की जो ड्रेनेज की समस्या, दोनों के लिए कम से कम मुझे ये आंकड़े में बराबर है, क्योंकि मैंने पूछा कि ये सब इसके लिए जो केंद्र और राज्य की तरफ से पूरे के पूरे डीपीआर तैयार कर फाइनल स्टेज के ऊपर है. सूर्याधरण जो है उसका 185 जो एमएलडी पानी की जो योजना इधर कार्यान्वित हो रही है. आपने कितनी मीटिंग महानगर पालिका के अधिकारियों के साथ की इन कार्यकाल कितनी मीटिंग? सर ये देखिए, आप मेरी बात सुनिए पूरी. आप जो सोचते हो ना, ये सिस्टम होती है. मेरी बात सुनो, हमारे पास जिला नियोजन करके व्यवस्था है कि जो पालक मंत्री की है. जिला नियोजन की मीटिंग जो है, जिला नियोजन की मीटिंग जहां पर होती है वहां पर हर उस मुद्दे के ऊपर चर्चा होती है. ये जो मीटिंग है नियोजन के बारे में होने वाली मीटिंग होती है. राज्य और केंद्र के माध्यम से जितने मुद्दे होते हैं वो सब मुद्दे वहां पर होते हैं. एक दिशा करके केंद्र के माध्यम से एक मीटिंग होती है, उसके अंदर भी पूरी की पूरी चर्चा होती है. ये सब चर्चा के अंदर हमें किस दिशा में जाना है, सरकार की तरफ से किस दिशा में जाना है, ये सब मुद्दों के ऊपर चर्चा होती है. सवाल है कितना होता है? अरे मैं बता रहा हूँ, 7.5 वर्ष था पालक मंत्री पद के आश्रित. मेरे किधर पहले जो देवेंद्र फडणवीस जी कार्यकाल था, सर मैं आप सुनो, मेरी बात सुनिए. आपको शायद जानकारी कम होगी, मेरी बात सुनिए. मैं 6 महीने ही पालक मंत्री हूँ. चलो मेरी बात मैं बता रहा हूँ तुमको, मैंने उसके अंदर क्या किया हो तो बताओ, सुन दो. वो आप पूछ लो जरा, अप्पा जी से जाके पूछ लो उनको कि मैंने क्या किया करके. ये जो आप देख रहे हो ना, ये जो एमएलडी जो है ना, सूर्याधरण वाली जो बात है ना, ये उस वक्त तय हो गई. उसका इम्प्लीमेंटेशन अब हो रहा है. ये उस वक्त तय हो गई कि यहाँ पर सूर्याधरण का जो पानी यहाँ से यहाँ पर और मीरा भाईंदर ये दोनों जगह पे जाने के लिए उसके बारे में चर्चा हो गई. देवेंद्र जी अब मुख्यमंत्री थे, वो अंतिम समय पर, बराबर है. दूसरी बात, यहाँ पर जो लाइट्स जो है ना, मीटर्स जो है ना, मीटर्स की बहुत ज्यादा क्या बोलते उसकी आपत्ति थी. तो ये पूरा का पूरा उसका विचार उसके बारे में करने के लिए पूरी की पूरी सिस्टम के अंदर जीरो यहाँ पर थिपिंग होनी चाहिए, चोरी होनी चाहिए. इसके लिए 100% मीटरिंग होना चाहिए. इसके लिए भी काम ये उसी वक्त शुरू हो गया, जिसका आज तक मतलब जो काम जो शुरू हो गया वो उसी तरह से आज तक शुरू है. सर एक सवाल है, किया और कोई काम नहीं किया. इस 2019 के बाद से कितने विधायक और जो सांसद है, कौन कौन से गांव गोद लिए हैं और वहाँ पे क्या विकास किया? ये तुमको डेटा में दे दूंगा, ये तो सब लोगों को दिया है ऑलरेडी, वो है, मैं आपको भेज दूंगा. किसका अभी कितने लिए है मुझे मालूम नहीं, तो भेज दूंगा. हाँ निकाल. चला